नमस्कार भक्तांनो. आज मी तुम्हाला एका अशा कुटुंबाची सत्यकथा सांगणार आहे. त्यांच्या घरावर मृत्यूचं सावट अगदी काही तासांच्या अंतरावर उभं होतं. एक असा अपघात, एक असा आजार त्यातून वाचणं अशक्य होतं. पण अशा वेळी घरात सुरू असलेल्या अवघ्या 21 अध्यायांच्या एका पोथीने काळाचा तो घाला कसा परतून लावला. गजानन विजय ग्रंथातील त्या एका अध्यायात अशी कोणती शक्ती लपलेली होती जिने प्रत्यक्ष मृत्यूलाही माघार घ्यायला लावली. फक्त एक कथा नाही, तर श्रद्धेचा असा जिवंत चमत्कार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी दिलेला अनुभव तुमच्याही आयुष्यातील संकटात ढाल बनून उभा राहू शकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा प्रसंग येतो जिथे सगळे रस्ते बंद झालेले दिसतात. तसंच एका कुटुंबासोबत घडलेलं होतं. घर अगदी हसत खेळत होतं. घरात आई वडील, मुलगा आणि त्याची पत्नी असा छोटासा परिवार होता. घरातले सगळेच संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. सुखाच्या मागे दुःखाची सावली असते. त्या वर्षी अचानक कुटुंबावर संकटाची मालिका सुरू झाली. घराचा मुख्य कमावता मुलगा, त्याचं नाव रोहन, त्याची तब्येत अचानक बिघडायला लागली. सुरुवातीला वाटलं साधा ताप असेल, पण दिवसेंदिवस त्याची स्थिती ढासळत गेली. डॉक्टरांनी अनेक चाचण्या केल्या, पण आजाराचं निदानच होईना. रोहन अंथरुणाला खिळला. एकीकडे रोहनची ढासळती तब्येत आणि दुसरीकडे घरात वाढणारा मानसिक तणाव. डॉक्टर फक्त गोळ्या देत होते, पण रोहनच्या शरीरात कोणतीही हालचाल किंवा सुधारणा दिसत नव्हती. परिस्थिती इतकी बिकट झाली की डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये भरती करायला सांगितलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. काहीही होऊ शकतं. हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये आई आणि पत्नीच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हतं. वैद्यकशास्त्राने हात टेकले होते, पण अशाच वेळी त्याचा कोणी नसतो, त्याचा गजानन बाप्पा असतो. आईने मनातल्या मनात महाराजांचा धावा केला, हे गजानना, माझ्या पोराला वाचव. तुझ्याशिवाय आता आम्हाला कोणी आधार नाही. आईने त्याच रात्री एक कठीण संकल्प केला. तिने ठरवलं की जोपर्यंत रोहन पूर्णपणे बरा होत नाही किंवा डॉक्टरांचा सकारात्मक फोन येत नाही, तोपर्यंत घरात श्री गजानन विजय ग्रंथाचं अखंड वाचन करायचं. आई घरी आली. तिने स्वच्छ स्नान केलं, महाराजांच्या प्रतिमेसमोर तेलाचा दिवा लावला आणि श्री गजानन विजय ग्रंथाला नमन करून वाचनाला सुरुवात केली. जय जय सच्चिदानंद साक्षात श्री गजानन साधू संतात. पोथीचा पहिला अध्याय सुरू झाला. आईचा आवाज थरथरत होता, डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात महाराजांवर अढळ श्रद्धा होती. एक एक अध्याय पूर्ण होत होता आणि घरातील वातावरणात एक अद्भुत शांतता पसरत होती. असं वाटत होतं की स्वतः गजानन महाराज त्या खोलीत उपस्थित राहून ते वाचन ऐकत आहेत. रात्र वाढत होती. हॉस्पिटलमधून अजून कोणताही सकारात्मक निरोप आला नव्हता. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण इकडे घरात आईचं पोथी वाचन थांबत नव्हतं. वाचता वाचता आई 14व्या अध्यायावर आली. भक्तांनो, 14वा अध्याय म्हणजे जणू भक्तांसाठी साक्षात संजीवनी. ज्या अध्यायात गजानन महाराजांनी जानराव देशमुख यांचा आजार बरा केला होता आणि त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. आईने अत्यंत आतुरतेने तो अध्याय वाचायला सुरुवात केली. अध्यायातील प्रत्येक ओळ वाचताना आई महाराजांना विनवणी करत होती, बाबा, जसं तुम्ही जानरावांचे प्राण वाचवले, तसाच माझ्या रोहनचा जीव वाचवा. आणि ठीक पहाटे 4 वाजता जेव्हा आईचा 14वा अध्याय पूर्ण झाला, त्याच क्षणी घराची फोनची घंटी वाजली. फोन हॉस्पिटलमधून होता. आईने थरथरत्या हाताने फोन उचलला. पत्नीकडून डॉक्टर बोलत होते, पण डॉक्टरांचा आवाज पूर्णपणे बदलला होता. पत्नीकडून डॉक्टर बोलत होते, पण डॉक्टरांचा आवाज पूर्णपणे बदलला गेला होता. डॉक्टर म्हणाले, मॅडम, हा एक चमत्कार आहे. त्या रुग्णाचा रिस्पॉन्स पूर्णपणे बंद झाला होता. त्याचे व्हाइट्स अचानक नॉर्मल व्हायला लागले आहेत. रोहनने डोळे उघडले आहेत आणि तो आता धोक्याच्या बाहेर आहे.
आईच्या हातातील फोन तसाच राहिला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या क्षणी घरात पोथीचा 14वा अध्याय पूर्ण झाला, अगदी त्याच मिनिटाला हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात असलेला मुलगा परत फिरला. मित्रांनो, हा केवळ एक प्रसंग नाही, तर हा पुरावा आहे या ग्रंथातील शब्दांच्या ताकदीचा. श्री गजानन विजय हा केवळ कागदावर छापलेला एक ग्रंथ नाही, तर ते एक मंत्रशास्त्र आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने घरात पोथी वाचतो, तेव्हा त्या ग्रंथातून निर्माण होणारी सकारात्मक स्पंदने घरातील सर्व नकारात्मक आणि संकट येणारे नष्ट होतात. पहिला अध्याय आपल्याला भक्तीचा पाया शिकवतो. 14वा अध्याय आजारपण आणि संकटावर विजय मिळवून देतो. आणि 21वा अध्याय आयुष्यात पूर्णता आणतो. रोहन काही दिवसातच पूर्ण बरा होऊन घरी आला. आज ते कुटुंब दररोज नियमाने पोथीचा किमान एक अध्याय वाचत. त्यांच्या घरावर आलेलं मोठं संकट महाराजांच्या कृपेने आणि पोथीच्या शक्तीने कायमचं टळलं. भक्तांनो, तुमच्याही आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला, मार्ग सापडत नसेल किंवा कोणतंही संकट समोर उभं ठाकलं असेल, तर इतर कुठेही भटकण्यापेक्षा शांत चित्तेने आपल्या घरात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू करा. महाराज कुठेही लांब नाहीत, ते आपल्या विश्वात आणि श्रद्धेतच वास करतात. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असा कधी गजानन महाराजांचा अनुभव आला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग शेवटी प्रेमाने म्हणा, गणगण गणात बोलते श्री गजानन महाराज की जय.